आहे पाऊस. पाऊस खूप प्रमाणात आहे. आता मे महिन्यापासून पाऊस लागलाय तो चालूच आहे. एवढ्या पावसात सुद्धा आलेत लोक हो, आम्ही दरवर्षी येतो, न चुकता येतो. आणि आता पाऊस आला वरून. आता भिजणार, पावसात भिजून साहेबांचं भाषण ऐकणार, भाषण ऐकणार. पण भरेल का मैदान? वाटतंय का गर्दी होईल का? होईल, 100% गर्दी होईल, शेवटपर्यंत गर्दी होणार. अपेक्षा काय? उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा आहेत? कोणत्या मुद्द्यांवर बोलले पाहिजेत? मुद्द्यांवर आता काय, या शेतीचे नुकसान झाले त्याच्यावर बोललं पाहिजे. त्याच्यानंतर आता गरिबी, हे महागाई खूप वाढलेले आहेत. सोन्याचा भाव बघा आता लग्नाला भिडलेला आहे, त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही. आता म्हणजे सामान्य माणूस काहीच करू शकत नाही. आता त्याच्यावर बोललं पाहिजे. आणि शिंदे साहेबांवर आम्ही आहोतच बोलायला तयार. काय शिंदे साहेबांवर काय बोलायचं? त्यांच्यावर काय बोलणार? आता ते तर काय आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत. त्यांची आता लायकी त्यांना कळालेली आहे. महिला तर सुरक्षित नाहीत, पण आपण आता बघतो राजरोसपणे एखाद्याला गोळ्या झाडल्या जातात, एखाद्याचा खून, महिलाच नाही पुरुष तरी कुठं सुरक्षित आहेत. आता आपण बघतोय राजरोसपणे एखाद्याचा खून होतो, मर्डर होतो आणि गुन्हेगार आरामात फिरतायत. आताच बघा, तो लंडनला गेला आपला पळून एक गुन्हेगार, त्याला मग विजा. आपण सामान्य जनता गेलो की आजोबाचा दाखला आण, पंजोबाचा दाखला आण, आणि मग ह्या लोकांना कसं काय दाखले मिळतात की हे यांना लगेच विजा मिळतात, हे लगेच पसार व्हायला तयार. मग याच्या पुढे काहीतरी राजकीय शक्ती असल्याशिवाय कसं हे शक्य आहे सांगा?